सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला आता विरोध जो आहे तो दर्शवला जातोय आणि त्याच्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी हे सर्व शक्तीपीठ शेतकरी मार्गाला विरोध करणारे सर्व शेतकरी जे आहेत ते आता सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत त्या देखील आपण जाणूया। काय तुमच्या मागण्या आहेत? तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेले आहात, काय मुख्य मागण्या? आमच्या मागण्या म्हणजे अशा आहेत की शक्तीपीठ रद्दच व्हावा, आमच्यावर दडपशाही कधीही त्यांनी घालू नये। आम्ही वारंवार त्यांना निवेदनं दिली, त्यांना दंडवट घातलं, मग त्याच अधिकाऱ्याने काल आमच्यावर ते जमावबंदीचा आदेश दिला, ती बी 11 वाजता रात्री दिला आणि सकाळी दिवस उगवायला पोलीस गाड्या घेऊन आमच्या वावरात हजर राहिलेत। आम्ही देवाच्या नीट पाया पडत नाही, ती माणसं त्याला वेळ मिळत नाही, ह्या अधिकाऱ्याच्या पाया पडला, लोटंगण घातलं त्यांना आणि त्यांनी असे आमच्यावर हुकुमशाही करायला चालू केलेलं आहे। मग आमचं जीवन जगायचं कसं? आमचे लेकराबाळ जतन करायचे कशानं? आमचं पशुधन सांभाळायचं कसं? आम्हाला एकतर जमिनी आमच्या पुनर्वसनमध्ये गेलेल्या आहेत, त्या तळ्याच्या पाठीमागं गाव आमचं, आणि त्यातल्या जमिनी पुनर्वसनला गेल्यामुळं शिवार थोडा राहिला आणि त्या थोडक्या शिवारात सुद्धा ह्याने रोड काढला। रोडची मागणी नसताना रोड चालू केला। आम्ही वारंवार ह्यांना विनंती करतोय, तरी पण दंडकशाहीने ही आमची रानं हिरावून गेलेत। मग आम्ही ह्याच्या पुढे जगणार कसं? तुम्ही काय सांगाल की नक्की काय मागण्या आहे? त्यांचंही घेतो, पण तुमचं काय म्हणणं आहे? काय तुम्ही कशासाठी एकवटलेले? नाही, आम्ही एकवटायचं कारण म्हणजे आमची जमीन हे आमचं आयुष्य आहे ना, आमचा जीवन आहे, आमचा हक्क आहे। ते आमचा हक्क हिरावून घेतल्यानंतर आम्ही काय करायचं? मग आमचं म्हणजे हे काय आहे, आमचं भविष्य काय सांगा ना? हे जे शेतकरी आहेत, आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं आहो, बरं का? आमचं भविष्य काय आहे? आम्ही खायचं काय आहे? ह्या हां बोल नाही, तुम्हाला नोटीस देखील दिल्या गेलेल्या आहेत, मात्र तुमचा विरोध आहे। यापूर्वी तुम्ही त्यांना दंडवत घातली, विनवण्या केल्या, पण तरीही पुन्हा हे घडतंय का? नाही, आम्ही दंडवत घालून विनंती केली, आम्ही 3 कायदेशीर 3 हरकती घेतल्यात, एकाही हरकतीला प्रांताधिकाऱ्यांचं उत्तर नाही। आम्ही कायदेशीररित्या त्यांना निवेदन देऊन लोटांगण घातलंय, पाया पडून लोटांगण घातले, अक्षरशः जमिनीवर लुडून आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, त्याच्यावर त्यांचं उत्तर नाही। आम्ही मुंबईला 1 दिवसीय आंदोलन केलं, त्याच्यावर त्यांचं उत्तर नाही। कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता फक्त एकतर्फी आदेश काढतात आणि हुकुमशाही पद्धतीनं जमीन घेण्याचं बघतात। कारण याच्या मागे एक मोठं गौड बांगाल आहे, तुम्हाला भ्रष्टाचार करायचा किंवा तुम्हाला पैसे मिळवायचे, पण अरे असे 27,600 एकर जमीन चालली आहे, त्या शेतकऱ्यांच्या त्याच्या मागं प्रत्येक एकरामागं 5-10 कुटुंब म्हणजे माणसं जगतात, त्या कुटुंबाचा कुठलाही विचार न करता असे जर तुम्ही आदेश काढले तर हा देश उद्ध्वस्त व्हायला काय वेळ लागणार आहे? हे सार्वजनिक मोठा विषय आहे, पण ते राज्यकर्त्यांनी मनावर घेतलं पाहिजे। हुकुमशाही हा पर्याय नाही आहे, बरोबर आहे? कुठलीही दडपशाही किंवा असे प्रयोग करणं हा पर्याय नाही आहे। चर्चा केली पाहिजे, त्या लोकांच्या व्यथावेदना समजून घेतल्या पाहिजे का नाही? ह्यांनी आम्हाला काय करते, ते प्रांताधिकारी बोलवते तिथं येऊन, असं एकटे शेतकऱ्याला बोलवायचं, तुम्ही काय याचं काम आहे, एका शेतकऱ्याला बोलवायचं आणि त्याला म्हणायचं तुला 4 पट देतो। काल त्यांनी तसाच जवळवाला प्रयोग केला, तुम्हाला 1 रुपया मिळणार असेल तर 5 रुपयावर तुमचा 1 रुपया तर कधी सांगितलाय का तुम्ही? हे रेडी रेकनरच्या कुठं 4 पट 5 पट असले भूलभुलैया करून ह्या लोकांना फसवून ह्या जमिनी घ्यायचा प्रयोग आहे, आणि हे होता कामा नाही। आम्हाला मुळात जमिनी द्यायची भूमिका काय असणार? तुम्ही काय पुढे भूमिका घेणार? आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाहीत। ह्यांनी आता जो ह्यांनी 163 आदेश काढलेला जमाबंदीचा, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत। आम्ही कलेक्टर साहेबांना, प्रांताधिकाऱ्यांना आणि SP साहेबांना हे निवेदन देणार आहोत, ह्याचं ऑब्जेक्शन देणार आहोत, आणि त्यानंतर मग येऊ द्या त्यांना गावात, कारण तुम्हाला कुठलंच उत्तर द्यायचं नाही आणि उत्तर न देता तुम्हाला तुमचंच करायचं, ही असली हुकुमशाही नाही चालणार। कायद्याचं राज्य असेल तर तुम्हाला कायद्यात राहावं लागेल। दिवस उगवलेला असतो, दिवस आता भरात आहे सरजी, हा दिवस सुद्धा मावळणार आहे। बदल हा सृष्टीचा नियम आहे। आत्ताचं ऊन 2 तासांनी नाही, किंवा 2 तासाचं ऊन संध्याकाळी नाही, संध्याकाळची सावली सकाळी नाही। त्याच्यामुळं अधिकारी असतील, अधिकाऱ्यांना सुद्धा सांगणं आहे माझं, हे जास्त दिवस चलत नसतं। आम्ही आता राजू शेट्टी साहेबांना काल कल्पना दिली आहे, आम्ही विरोधी पक्षातल्या सगळ्या लोकांना कल्पना दिली, आम्ही सत्ताधाऱ्यातल्या सगळ्यांना सुद्धा कल्पना दिली आहे। आता आमचंच वैयक्तिक सांगा, ह्यातले 75% लोक भाजपचे माणसं आहेत, आणि त्याच भाजपचे राज्यकर्ते त्या शेतकऱ्याच्या असं नरड्यावर पाय द्यायला निघालेत। काय वाटत असेल त्या शेतकऱ्यांना? ही अशी हुकुमशाही नाही चालणार ना।
काय झालं हुकुमशाही पद्धतीनं काय होतं बघितलं आपण श्रीलंकेत बघितलेलं आहे, आपण नेपाळमध्ये बघताय, बांगलादेशमध्ये बघताय. चर्चेतनं मार्ग निवडावा ना. लोकांना काय असं देशोधडी लावता काय? शेतकरी म्हणजे काय तुम्हाला अतिरेकी वाटला का 163ची? तुम्ही काय भूमिका घेणार आहे जर का ते अधिकारी पुन्हा एकदा आले तुमच्या शेतामध्ये तर काय भूमिका असणार? नाही, अधिकारी जर आता आम्ही एवढं निवेदन देऊन जर आले, आम्ही मोजू तर देतच नाही. आणि आमच्या वावरात आमच्या बापाची जमीन आहे ना. तुमच्या बापाच्या जमिनीत तुम्हाला आलं चालतंय का? तुम्ही आमच्याच जमिनीला कायदे लावा, निघाला तुमच्या लावा ना. ज्याला कोणाला आदेश पाळायचे तुमच्या जमिनी लावा तिकडं. आणि लयच हाऊस आहे तर द्या सगळ्याच्या जमिनी. मध्ये काय झालं, कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष म्हणले की कुठं विरोध नाही. त्याला कोल्हापूरकरच्या जनतेने सांगितलं ना तुमची द्या म्हणले. जयप्रभा स्टुडिओची जमीन. तसं कोण येतं ना, कुठला अधिकारी येईल ना त्याला आम्ही सांगू ना तुझी दे ना जमीन. नाहीतर 5 पट जमीन देण्यापेक्षा 5 पट मोबदला देण्यापेक्षा 3 पट जमीन द्या आम्हाला, आम्ही घेतो, तुझी दे. अरे नोकरीसाठी तुम्हाला नोकरी मान्य ना. तुम्ही खाली जे ग्राउंड लेवलला जे शेतकऱ्यांची मतं आहेत, ग्राउंड लेवलला जे शेतकऱ्यांचा असंतोष आहे, तुम्ही वरती मांडायचं सोडून तुम्ही खाली आदेश काढताय. लोटांगण घेतलेल्या शेतकऱ्यांना आदेश कधी लागू केला असता हा? जर या शेतकऱ्यांनी कधी आक्रमक कृती केलेली असती, जर या शेतकऱ्यांनी कधी नुकसान केलेलं असतं, शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं असतं, किंवा कुणा जीविताला जर या शेतकऱ्यांनी कधी धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता तर 100% ह्या आदेशाला आम्ही मानलं असतं किंवा त्याला किंमत दिली असती. हे असले आदेश आम्ही मानणार नाही. मग हे फक्त कसं आहे, आज आम्ही निवेदन दिलं की आम्ही ह्या आदेशाला मानणार नाही. काय भूमिका आहे तुमची? आम्हाला हा रस्ताच नको आहे. आमच्या लेकराबाळाचं भविष्य यांनी अंधारात टाकायला लागलेत. आम्ही 2 वर्ष झालं यांना नको म्हणून आमचे 3 वेळा हरकती दिलेत. आणि यांनी आता 2 दिवसाखाली रात्री 11:30ला जे आदेश काढला, 163 कलम लावले. 5 माणसापेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही. आम्हाला मान्य आहे तुमची 5च माणसं येऊ द्या ना मोजायला. आम्ही आमच्या कुटुंबातली 5 माणसाला तर अडचण नाही ना. आम्ही त्यावेळेस दाखवू ना आमचा विरोध आहे का काय आहे ती. आम्हाला म्हणताय 5 माणसापेक्षा जास्त माणसांनी एकत्र यायचं नाही. ह्यांनी 200 पोलिस संघ घेऊन यायचे, ह्यांच्या 4 गाड्या फौजफाटा घेऊन यायचा. म्हणजे शेतकऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न आहे, नाही तर काय आहे. तुमचं कसं नुकसान होणार आहे? किती शेती आहे तुमची? किती जाणार आहे? आम्हाला 4.5 एकर जमीन आहे, त्यातली 2 एकर जमीन जाते. 2.5 एकरावर आम्ही काय खायचं आणि काय करायचं? आमच्या लेकरावाला काय करायचं? दावी द्यायची का? रक्कल द्यायचं का? औषधाची कॅन्ड द्यायची प्यायला? ह्या शासनानं विचार करायला पाहिजे ना. आम्ही नको म्हणतोय आणि शासन दडपशाही मार्गाने हा रस्ता करायचाच म्हणतोय. त्याच्यामुळं आमची शासनाला विनंती आहे, भूसंपादन अधिकारी असतील, कलेक्टर असतील, हा रस्ता आमच्या शेतांना नको आहे. तुम्ही हवाई मार्ग करा ना. शेतकऱ्यावर कशामुळे अन्याय करताय? काय मागणी आहे तुमच्याकडे? शक्तीपीठ रद्द करणे हीच मागणी आमची आहे प्राधान्याने. कारण ह्याच्यातून कुठलाही त्यांचा हेतू जर साध्य करायचा असेल तर शक्तीपीठ रद्द त्यांनी करावा. हेतू साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना चिरडू नये ही आमची भूमिका आहे. पण पाहतो या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांना ज्या आहेत त्या जमावबंदीच्या नोटीस या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाच्या परिसरामध्ये जिथे जमिनी जात आहेत तिथे लागू करण्यात आले. त्यामुळे आता शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे आणि आम्ही अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.